तर नमस्कार मित्रांनो, आज आपल्याकडे आलेलो होता फ्लिप 6चा प्रॉब्लेम असा होता की चालू मध्ये मोबाईलचं जी स्क्रीन आहे ती बंद पडलेली होती. तुम्हाला तर माहिती आहे, आता नवीन अपडेटमध्ये आयफोन असेल किंवा तुमचा वन प्लस किंवा सॅमसंगचे जे प्रीमियम फोन्स आहेत त्यामध्ये अपडेट नंतर ग्रीन स्क्रीन, व्हाईट स्क्रीन किंवा स्क्रीन ब्लँक पडणं हा प्रकार जास्त वाढलेला आहे. तसंच हा ग्लोबल व्हेरियंट आहे, याचा अपडेट नंतर जी स्क्रीन होती ती ब्लँक झालेली आहे. पण स्क्रीन चेंज करायची गरज नाही. यामध्ये आपण चेक केलंय, ही जी स्ट्रिप असते यामध्ये ही आपण चेंज केलेली आहे. स्क्रीन चेंज न करता आपण ही स्ट्रिप आता त्याला एक एक्सटर्नली टेस्टिंग म्हणून आपण लावलेली आहे. तर पाहू शकता, डिस्प्ले चेंज करायची काही गरज नाही. यामध्ये ही स्ट्रिप चेंज करूनच हा डिस्प्ले आलेला आहे आणि एकदम प्रॉपर आहे. कुठे लाईन नाही, कुठे काय स्पॉट नाही आहे. तर असेच जर तुमचे फ्लिप आणि फोल्डचे फोन जर चालूमध्ये डिस्प्ले ब्लँक झालेले असतील किंवा त्यावरती जर ग्रीन किंवा व्हाईट स्क्रीन झालेली असेल तर स्क्रीन चेंज करायची गरज नाही. आपण तो डिस्प्ले रिपेअर करून देतो. यासाठी आपल्या शॉपला व्हिजिट करा, मोबाईल पिक्सिट, आपलं शॉप वाकडमध्ये. धन्यवाद.